नागपूर बुद्धभूमीमध्ये आहे भदंत आनंद कौशल्यान यांच्या स्मारकाच्या इथे पंधमीमध्ये मुंबईवरून बनते जागत सध्या उल्हासनगर मी पनवेल हां पंधमीमध्ये सर जेबी चेंबूर का हां असं भदंत आनंद कौशल्यान यांचं या ठिकाणी बुद्धभूमीला स्मारक. ठीक आहे. हे बोधी वृक्ष आहे मधात आणि हे मूर्त्या पूर्ण गोल राऊंडमध्ये लोकांनी दान केले. वा. त्यांचं खाली हे आमचे मेंढे साहेब आम्हाला मार्गदर्शन करतात, या ठिकाणी गाईड करतायत नागपूरमध्ये. आणि त्यांचा नंबर आहे काय 9049135346. दीक्षाभूमीला आल्यानंतर बौद्ध पर्यटन स्थळ जर तुम्हाला सगळ्या ठिकाणी यायचं असेल तर या साहेबांशी कॉन्टॅक्ट करू शकता. मेंढे साहेब, राजेश मेंढे. सुंदर अशा गोल राऊंडमध्ये मूर्त्या बसवण्यात आल्या आहेत तथागतांच्या. नागपूर म्हणजे पूर्ण धम्मभूमी आहे, ही पवित्र भूमी आहे आणि बौद्ध पवित्र स्थळांचं या ठिकाणी आम्ही दर्शन घेत आहोत. खूप खूप आनंद वाटला, सुंदर वाटला. या नागपूरची नाग लोकांची ही पवित्र बौद्ध धम्मभूमी आहे. या भूमीचा प्रचंड गर्व वाटतो आम्हाला. बौद्ध धम्म इथल्या ह्या नाग लोकांच्या जतन करून ठेवला. बाबासाहेबांनी याच ठिकाणी धम्मक्रांती केली. आम्हाला या नागपूर भूमीमध्ये नागपूर म्हणजे पवित्र बौद्ध भूमी आहे. सगळ्या देशवासियांना या नागपूर भूमीबद्दल आम्हाला गर्व वाटतो. बाबासाहेब आंबेडकरांनी याच ठिकाणी दीक्षाभूमी या ठिकाणी धम्मदीक्षा दिली आणि सगळा परिसर बौद्धमय झालेला आहे. नागपूरमध्ये जवळजवळ 400-500च्या आसपास बुद्ध विहार आहेत. सुंदर सुंदर विहार आहेत. चांगले आर्थिक शैक्षणिक डेव्हलपमेंट झालेला हा सगळा बौद्ध समाज नागपूरमध्ये आम्हाला दिसला सगळे फिरत असताना. या ठिकाणी भदंत आनंद कौशल्यान यांचं वास्तव्य होतं. त्यांचा अंतिम संस्कार देखील त्या समोर स्तूप दिसतो त्या ठिकाणी झालेला आहे. आणि त्यांचं हे स्मारक बुद्धभूमी या नावाने ओळखण्यात येत आहे. फार छान लहान होता हा लग्नाकरता. हे भंतेजी वारले आणि पूर्ण हे उद्ध्वस्त झालं. नाही तर इतका छान लहान होता हा. ह्या रोडला एकच होता हा, खूपच चालत. तेव्हा हे सामनेर बनते.
जय भीम वंदा करो. मी म्हणते वंदा मी म्हणते वंदा मी म्हणते जय भीम. तथागतांच्या धम्माचं प्रशिक्षण या ठिकाणी देण्यात येतं आणि असे श्रामणे घडवून येतात. जय भीम जय भीम. हे उल्हासनगरवरून टी डी सी बँकेचे माजी मॅनेजर आदरणीय मनोज दुंद्या जाधव, त्यांचं गाव आहे मुक्काम पारवली, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे, आणि ते सध्या उल्हासनगर या ठिकाणी राहतात. हे बौद्ध पवित्र स्थळांची दर्शन घेण्यासाठी नागपूर या आमच्या सगळ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या, कार्यानं पावन झालेल्या या भूमीमध्ये आमच्याबरोबर सोरठेसाहेब देखील उल्हासनगरवरून आलेले आहेत. अनिल कदम साहेब देखील आहेत. खूप आनंद वाटला आम्हाला सगळ्यांना. सकाळपासून आम्ही दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस, आता थोड्या वेळात आम्ही नागलोका फाउंडेशनला जाणार आहोत. एक विपश्यना पॅगोडा देखील करण्यात आलेला आहे. आज भदंत आनंद कौशल्यान यांचं बौद्ध धम्म उत्थानासाठी फार मोठं कार्य अखंड भारत देशामध्ये केलेलं आहे. त्यांचं जगत वंदनीय म्हणून भदंत आनंद कौशल्यांना ओळखण्यात येतं. त्यांनी बौद्ध धम्मावर प्रचंड असं चांगल्या प्रकारचं प्रसाराचं कार्य केलेलं आहे. चांगल्या प्रकारचं साहित्य, दर्जेदार साहित्य त्यांनी प्रसारित केलं, लिखाण केलं, आणि त्यांच्या पावन म्हणजे एकदम वास्तव्यासाठी ही पावन झालेली भूमी, या भूमीमध्ये आहोत. इथे बौद्ध धम्मावर प्रशिक्षण देण्यात येतं. इथे श्रामणेर घडवण्यात येत आहेत. अशा पद्धतीनं हे छोटे छोटे श्रामणे झालेले भविष्यातले बौद्ध धर्माचे प्रचारक या ठिकाणी निर्माण करत आहेत. वंदा मी म्हणते वंदा मी म्हणते वंदा मी म्हणते. हे प्रशिक्षण केंद्र आहे. भदंत आनंद कौशल्यान यांचं कार्य प्रचंड मोठं आहे. वंदा मी म्हणते. इथे कार्यक्रमासाठी हॉल आहे. गरम पुष्कळ आहे ना. संस्था आहे बौद्धांची प्रसिद्ध संस्था आहे. हो, इथे बौद्ध धम्माचं तत्त्वज्ञानाचं प्रशिक्षण देण्यात येतं. सुंदर असं बुद्ध विहार. भिक्षू तयार होत आहेत. हे अनिल कदम साहेब उल्हासनगरवरून आलेले आहेत.